नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 38 छातीचा फोरोटक्स ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर पण सगळ्यात अगोदर तुम्ही कधी ब्लाऊजची घडी अशी घातली का? नक्कीच कमेंट करा. तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने दाखवते का मी ब्लाऊजची घडी घालून कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते. तर हे बघा, हे काट आहेत ब्लाऊजचे. आता हे एकावर एक ठेवणे समोर ठेवलेत आणि सगळ्यात अगोदर आपल्याला ही बंद बाजू आहे, ही सगळी माझ्याकडून आहे. आता आपण याची पूर्ण उंची मोजूया. तर पूर्ण उंची आहे 31.5. तर ठीक आहे, आपण 15 इंचाचा ब्लाऊज शिवायचा आहे. शिवून 14 इंचाचा होऊन जातो. तर मग मी तुम्हाला याची घडी डायरेक्ट कशी घालायची हे दाखवते. आता आपण काय करणार आहोत, 1 इंच आपल्याला फ्रंट भाग जास्त घ्यायचा आहे. 1 इंचचा आपल्याला जास्त घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला दाखवते, बघू शकतात. आणि खालची बाजू 1 इंचाने आपल्याला कमी घ्यायची, म्हणजे आपल्याला उंची लागते 15 इंचाची. म्हणजे हा ब्लाऊज बरोबर 15 इंचाचा आहे आणि पूर्ण जर उंची घेतली तर ही 16 आहे. आता बघू शकतात का खालची बाजू 1 इंचाने कमी आणि ही समोरची बाजू 1 इंचाने जास्त. तर ही पूर्ण बंद बाजू माझ्याकडून आहे आणि ओपन बाजू समोरच्या बाजूने. हे जे ह्या बाजूने जे आपण शोल्डर टाकणार ही पण पूर्ण बंद बाजू आहे. परत एकदा मी तुम्हाला घडी दाखवते का मी घडी कशा पद्धतीने टाकली. का हे पूर्ण बंद बाजू माझ्याकडून आहे. फक्त मी काय केलं, याला एक पलटी दिली कपड्याला आणि आपण 4 लेअरमध्ये याला घडी घातली. तर पाहू शकतात कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग अशी पण होऊन जाते. आता 38 छातीचा ब्लाऊज आहे. तर सगळ्यात अगोदर घडी येणार 9.5 इंचाची. आपण पुन्हा एकदा चेक करू. समोरची बाजू आपल्याला 16 इंचाची लागते तर आहे. आता आपण घडी चेक करू. 38 छातीचा ब्लाऊज आहे, 9.5 इंच ब्लाऊज आपण घडी घेतली आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतली. आता आपण येऊयात शोल्डर कड. तर शोल्डर आहे 5.5 इंच. बघू शकतात शोल्डर 5.5 इंच. मोंड्यासाठी आपण 5.25 इंच घ्यायचे. मोंड्यासाठी 5.25 इंच घ्यायचे किंवा 38 छातीला 6 घेतलं तरी चालतंय. 9.5 इंच आपला चौथ्या भागाला. चौथ्या भागात आपण अशी एक लाईन आखून घेतली आणि आपल्याला शिलाई मार्जिन हे इथं देऊन घ्यायचं आहे. आता 31 छाती आहे तर जवळजवळ आपल्याला आपण काय करायचं आहे, अगोदर 15 इंचावर एक आपल्याला पॉईंट द्यायचा. 15 इंचावर आपण एक शोल्डरपासून आपण घेतले. बघू शकतात 15 इंच, कारण पाठीमागची बाजू पण 15 इंचावर आली आणि ही फ्रंट बाजू पण 15 इंचावरच आली. तर एक आपण लाईन आखून घेऊ. आता 31 कंबर आहे तर 31 कमरेचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 15.5 निम्मा येतो आणि जवळजवळ 8 इंचाला 2 लाईन कमी येतात 31ला. त्याच्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ठेवायची आणि 1.5 इंच आपल्याला 1 इंच आपण टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि नंतर ह्या दोन्ही लाईन आपल्याला एकत्र करून घ्यायच्यात. आता बघू शकता त्याच्यामध्ये. आता आपल्याला कुठं काय करायचं आहे, तर गळा घेऊयात आपण 2.25 इंचाचा. 38 छातीला तुम्ही 2.25 इंच घेऊ शकतात किंवा 2.5 इंचाचा जरी घेतला तरी चालते. आता आपण हा फ्रंट भाग कट करतोय तर आपण काय करायचं आहे, 6.5 इंच गळा घ्यायचा आहे फ्रंटचा. तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात. म्हणजे तुम्हाला जर 7चा गळा लागतोय किंवा 5.5 6चा तर त्यानुसार पण तुम्ही वाढवू शकता. आता आपण याला गोल आकार देऊन घेऊ अशा पद्धतीने. आता गोल आकार देऊन झालाय. आता आपण इथे थोडंसं अर्धा इंच पाठीमागे यायचंय. मोंड्यासाठी अर्धा इंच पाठीमागे आलंय. 1.5 इंच पाठीमागचा मोंडा घ्यायचा आहे आणि 1 इंच आपल्याला फ्रंट मोंडा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण लगेच आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीने आकार देऊन झाला. आता आपल्याला आपल्याला आता 12.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा. हा झाला क्रॉस पट्टीसाठी.
पॉईंट 12.5 इंच उंचीचा, 4 इंच आपल्याला असं आडवं माप घ्यायचं आहे या लाईनपासून. 1 इंचाचा टक्स आपल्याला वरती घ्यायचा आहे, 1 इंचाचा घ्या. आणि फ्रंट टक्स देताना आपल्याला कमीत कमी 1 इंचाचा आलाच पाहिजे, ह्या हिशोबाने द्या. बाकीचे टक्स 1.5 इंच घ्या दोन्ही बाजूनी, आणि फ्रंट टक्स आपल्याला 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. हा टक्स इथं जाणार, हा टक्स इथं जाणार, आणि हा टक्स सरळ येणार. तर अशा पद्धतीने 4 टक्स ब्लाऊज हा एकदम कमी वेळामध्ये झाला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे. 2.5 इंचापर्यंत इथं जायचं आहे, अडवतेच छातीला. अर्धा इंच आपल्याला वरती यायचं आहे, आणि अशा पद्धतीने याला आकार द्यायचा आहे. आता आपल्याला जी 1 इंच आपण एक्स्ट्रा क्रॉस पट्टी घेतो, तर ती क्रॉस पट्टी ही आहे का आपण 1 इंच आपण जास्त घेतला. आता नॉर्मल जेव्हा आडव झाला आहे कपडा एक्स्ट्रा, ते आपण असा काढून टाकू. तर बघू शकतात जी आपली पाठीमागची बाजू आहे ती बरोबर आली, आणि ही जी बाजू आहे 1 इंच आपण जास्त घेतलेली ही आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काहीच जास्त घ्यायचं नाही, तर एकदम कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग करू. आता मी तुम्हाला गळ्याचं सांगते. तर गळा आपला हा फ्रंट झाला. कटिंग करताना दोन्ही गळे कट करायचे नाही, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, अगोदर हे दोन्ही भाग इथून कट करायचे. आपण फक्त मोंड्यापर्यंत कट केले, नंतर आपल्याला पाठीमागचा मोंडा कट करायचा आहे. अशा पद्धतीने. आता हा जो पुढचा भाग आहे थोडासा जास्त झालेला, हा मी बाजूला करते. आता पाहू शकतात हा जो याचा पाठीमागचा भाग आहे, इथं आपण थोडंसं टच केले. अशा पद्धतीने हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला जसा पाहिजे तसा गळा देऊ शकतात. आणि हा झाला फ्रंट भाग, हा मी बाजूला केला, आणि याच्यामध्ये असा गळा आपण फ्रंटचा कट केला आहे. तर तुम्हाला ब्लाऊज ची घडी घालून कशा पद्धतीने तुम्हाला हा ब्लाऊज वाटला नक्कीच कमेंट करा. म्हणजे सोपा आहे का नाही, किंवा याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला, तुम्हाला ह्या पद्धतीची घडी घालून तुम्हाला ब्लाऊज कटिंग करता येईल का नाही हे पण कमेंट करा. का मी अजून तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगू ते पण कमेंट करा. आता आपण हा फ्रंट भाग कट करायचा आहे मोंड्याचा. तर पाहू शकतात खूप सुंदर पद्धतीने आणि कमी वेळात आपण 4 टक्स ब्लाऊजची कटिंग केली, 38 साईज. तर आपल्याला बाही कटिंग करायची. आता बाही कटिंग करायला आपण याला घडी घ्यायची 4 पदरामध्ये. आता ब्लाऊज आहे 9 इंचाची आपल्याला घडी आलेली, याच्यामध्ये 10.5 इंचाची आपल्याला घडी घ्यायची. एकदम परफेक्ट आहे 10.5 इंच. आता याच्यामध्ये समोरच्या बाजूने काट आल्यामुळे मग आपण 1 इंच याच्यामध्ये जास्त घेऊ. म्हणजे जे मुडपाला 1 इंच जाईल जास्त, आणि तिथून पुढे 5ची बाही आहे, आणि थोडंसं आपल्याला शिवण्यासाठी म्हणजे हा भाग आपल्याला पूर्ण याच्यामध्ये घ्यावाच लागणार. नॉर्मल थोडासा कपडा कमी पडतोय, पण आपण याच्यामध्ये ॲडजस्ट करून घेऊ आकार देण्यामध्ये. आता 9ची घडी आली तर आपण 9 वर एक मार्किंग करू. 5.5 इंच दंड घेर आहे, याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. आता 3 इंच आपल्याला डाऊन यायचं आहे खाली, आणि नंतर मग आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देऊन दिल्याच्या नंतर ही बाजू आपण इथं जोडायची, आणि ही बाजू आपण ह्या बाजूला जोडायची. अशा पद्धतीने ही आपली बाही कटिंग पण जवळजवळ पूर्णच झाली. तर परत एकदा सांगते, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ज्यावेळेस आपण अस्तरची बाही शिवतो तर त्यावेळेला आपण कोणती काळजी घेतो, आणि ज्यावेळेस बिना अस्तरची शिवतो तर त्यावेळेस कोणती काळजी घेतो हे नक्कीच तुम्ही पाहिले. आता आपण जे 1 इंच आहे तर त्याच्यामध्ये आपण एक लाईन आखून घेऊ. म्हणजे आपल्याला लक्षात राहतं का आपल्याला ही बाजू पूर्ण
मुडपून टाकायचे. तर मी पट्टी बरोबर आपली 1 इंचाची असते, तर त्यानुसारच मग मी 1 इंचाचं माप घेऊन टाकले. आता आपण याला थोडंसं टच करू, म्हणजे आपल्याला दोन्ही भागाला लक्षात येऊन जाईल का आपल्याला कुठं आपल्याला मोडपून घ्यायचं आहे. आता आपण फ्रंटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर याच्यावर पण मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यांना हा आकार देता येत नाही त्यांच्यासाठी. तर पाहू शकतात आपण अशा पद्धतीने याला आकार दिलाय. कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग केली. आता हा झाला आपला पाठीचा भाग. तर याच्यामध्ये आपल्याला 10 इंचाची आपल्याला ब्लाऊजला गळा लागतो, 10 इंचाचा. तर इथं गोल थोडासा आला नाही, पण ठीक आहे, मी कैचीने बरोबर कट करून घेते. अशा पद्धतीने हा गोल गळा आलाय. परत एकदा सांगते, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये.